त्याआधी आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊया, जिथं निवडणुकीत गाजलेलं एक सर्वात मोठं नाव म्हणजे राशीद मामू आणि ते चक्क आता महापौर होतील की काय अशा सुद्धा चर्चा रंगल्या आहेत. सचिन सर काय सांगाल? हा, निश्चितच छत्रपती संभाजीनगरमध्ये ही इंटरेस्टिंग बाब आहे. अंबादास दानवेंनी जवळपास 2 महिन्यापूर्वी एक डाव टाकला होता आणि तो डाव नक्कीच आता त्यांच्या कामी येतो असं वाटायला लागला. आणि का डाव टाकला होता हे लोकांना त्या काळी लक्षात आलेलं नाही. मात्र रशीद मामूंना त्यांनी शिवसेनेत थेट एंट्री देऊन एक डाव टाकला होता. आणि तो डाव म्हणजे असा की जर येत्या काळात म्हणजे 22 जानेवारीला आरक्षणाची महापौर आरक्षणाची सोडत निघत आहे आणि त्या दिवशी जर एसटीला हा राखीव जर महापौर पद राहिलं छत्रपती संभाजीनगरचं, ज्याप्रमाणे आता मुंबईत चर्चा सुरू आहे त्याप्रमाणे जर छत्रपती संभाजीनगरमध्ये हे एसटीसाठी जर राखीव राहिलं तर राशीद मामू हे या ठिकाणी महापौर होऊ शकतात. कारण की एसटीसाठी केवळ 2च जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि हे दोन्ही जागापैकी एक जागा ठाकरेच्या शिवसेनेकडे आहे तर दुसरी जागा MIM कडे आहे. MIMच्या विजयश्री जाधव या महिला प्रवर्गातून या ठिकाणी विजयी झाले. त्या दोघांपैकी एक जणच ह्या ठिकाणी महापौर होऊ शकतो. त्यामुळे हा नक्कीच इंटरेस्टिंग डाव टाकलेला आहे. विशेषतः म्हणजे की 1997-98 मध्ये म्हणजे की जवळपास 20-30 वर्षापूर्वी या ठिकाणी रशीद मामू हे अपक्ष होते. अपक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र सत्ता या ठिकाणी भाजप आणि शिवसेने युतीची होती. मात्र एसटीसाठी या ठिकाणचं महापौरपद राखीव राहिले आणि ते त्यावेळेस अपक्ष म्हणून निवडून आले तरी महापौर झाले होते. त्याचप्रमाणे यावेळेस ते उद्धव ठाकरेचे शिवसेनेकडे निवडून आलेले आहेत. विशेषतः या महापालिकेत 115 पैकी 57 नगरसेवक भाजपचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपचाच महापौर बसणार अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मात्र 22 तारखेला जर एसटीचं रिझर्वेशन या ठिकाणी जर पडलं तर निश्चितच ठाकरेच्या शिवसेनेचा महापौर करण्याशिवाय गत्यंतर असणार नाही असंच दिसतंय. आणि हा दानवेंनी त्या दिवशी टाकलेला डाव हा नक्कीच अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या अंगलट येणार असे दिसत आहे एकंदरीत या ठिकाणचे चित्र.